नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात शंख चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरात काय नुकसान होते याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. हिंदू धर्मात आणि विशेषतः भारतीय घरामध्ये देवाऱ्यात शंख ठेवण्याला अत्यंत पवित्र आणि मंगल मानले जाते. देवघरात शंख ठेवण्याचे महत्त्व जाणून घेऊया. लक्ष्मी पुराण या अनुसार शंख हा समुद्रातून उगम पावल्यामुळे 14 रत्नांपैकी एक आहे. देवी लक्ष्मी आणि शंख दोन्ही समुद्रातून प्रकट झाले आहेत, म्हणून शंखाला लक्ष्मीचा सदोहर म्हणजे भाऊ मानला जातो. ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असतो तिथे माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास असतो आणि आर्थिक भरभराट सुद्धा होते. शंखाचा ध्वनी अतिशय प्रभावशाली असतो. वैज्ञानिकदृष्ट्या शंखाच्या नादामुळे वातावरणातील सूक्ष्म कीटाणू आणि नकारात्मक लहरी नष्ट होण्यास मदत होते. देवाऱ्यात शंख वाजवल्याने घराचे वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. भगवान विष्णूच्या हातामध्ये पंचजन्य नावाचा शंख आहे. देवाऱ्यात शंख ठेवणे म्हणजे साक्षात विष्णूची उपस्थिती मानली जाते. यामुळे घराला संरक्षण लाभते आणि मानसिक शांती सुद्धा मिळते. वास्तुशास्त्रानुसार शंखामध्ये पूजा करताना पाणी भरून ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी पूजा करतानाच ते पाणी आपण काढून आपल्या घरामध्ये शिंपडल्यामुळे किंवा घरातील लोकांनी ते पाणी पिल्यामुळे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. देवाऱ्यात ठेवलेला शंख घरातील जडत्व काढून टाकून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित करतो. पूजेसाठी दक्षिणावर्ती म्हणजे उजवा भाग अशा प्रकारे रिकामा असलेला शंख देवाऱ्यात ठेवणे शुभ मानला जातो. देवाऱ्यात एकाच वेळी 2 शंख पूजेसाठी ठेवू नयेत असे काही नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत. शंखाची नियमित पूजा करावी आणि त्यात पाणी भरून ठेवावे. देवाऱ्यात शंख ठेवणे हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून त्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणेही आहेत. हिंदू शास्त्रानुसार शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते, कारण दोघांची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे. देवाऱ्यात शंख ठेवण्याचे मुख्य महत्त्व आपण जाणून घेऊया. शंख हा शुभ्र आणि पवित्र मानला जातो. ज्या घरात शंखाची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास असतो. यामुळे घरातील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊन आपणास बरकत लाभू लागते. शंखाचा नाद हा ओम आकाराच्या नादासारखा असतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून शंख फुकल्याने निर्माण होणाऱ्या लहरी वातावरणातील सूक्ष्म जीवाणू आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. भगवान विष्णूच्या 4 हातापैकी एका हातात पंचजन्य शंख असतो. त्यामुळे देवाऱ्यात शंख ठेवणे म्हणजे साक्षात विष्णूची उपस्थिती मानले जाते आणि त्या घराचे संरक्षण साक्षात विष्णू भगवान करतात. वास्तुशास्त्रानुसार शंखामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवल्याने आणि सकाळी ते पाणी घरात शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरातील जडत्व कमी होते. देवाऱ्यात एकच शंख ठेवणे उत्तम मानले जाते. देवाऱ्यात 2 शंख चुकूनही ठेवू नका. शंख नेहमी एका पाटावर किंवा आसनावर ठेवावे. थेट जमिनीवर किंवा देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. पूजेसाठी दक्षिणावर्ती शंख उत्तम मानला जातो. शंखाची नियमित पूजा करावी. देवाऱ्यात शंख ठेवला म्हणजे त्याचे सकारात्मक फायदे आपणास मिळतील असे नाही. देवाऱ्यात शंख चुकीच्या पद्धतीने ठेवलात तर घरात नुकसान होऊ लागते आणि शुभ स्थितीत ठेवले असाल तर आपणास शुभ परिणामाची प्राप्ती होते. तर मंडळी, देवाऱ्यात शंख कसा ठेवावा? देवाऱ्यात शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा. शंख कधीही आपल्या डाव्या भागाला ठेवायचा नसतो. देवाऱ्यात शंख आपल्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला घंटी ठेवली जाते. हे देवांचे वाद्य मानले जातात. तर देवाऱ्यात शंख ठेवण्याची ही योग्य पद्धत आहे. देवाऱ्यात शंख ठेवायचा असेल तर तो कोणत्या मूर्तीच्या शेजारी किंवा कोणत्या जागी ठेवायचा नसतो. शंख कधीही आपल्या डाव्या हाताला ठेवू नका आणि शिवलिंगाच्या बाजूला शंख कधीही ठेवू नका. धार्मिक मान्यतेनुसार शंख साक्षात विष्णू भगवान यांचे स्वरूप मानले जाते. शिवलिंगाला ते स्पर्श करेल अशा पद्धतीने अगदी जवळ शंख ठेवू नका. शिवपूजेत शंखाचा वापर वर्ज्य मानला जातो. एका देवाऱ्यात एकच शंख ठेवणे शुभ मानले जाते. देवाऱ्यात 2 शंख ठेवत असाल तर आपणास अशुभ परिणाम प्राप्त होऊ शकतो. देवाऱ्याच्या खाली किंवा कचरा असलेल्या जागी शंख ठेवू नका.
तो नेहमी उंचावर आणि पवित्र ठेवावा. शंख नेहमी लाल किंवा पिवळ्या आसनावरच ठेवावा. शंख देवाऱ्यावर तसाच ठेवू नका, तर शंखाच्या खाली आसन ठेवणे शुभ मानले जाते. जर तुम्ही शंख वाजवत असाल तर वाजवून झाल्यावर तो स्वच्छ पाण्याने धुवून देवाऱ्यात ठेवावा. शंख वाजवल्यावर तसाच देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. तसाच शंख ठेवल्यामुळे देवाऱ्यात आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढून घरात नुकसान होऊ लागते. देवाऱ्यात शंख असेल तर कोणत्या मूर्तीच्या बाजूला ठेवल्यास त्याचा शुभ परिणाम आपणास प्राप्त होतो. शंख हा विष्णूच्या हातातील आयुध आणि लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. यामुळे त्यांचे स्थान विष्णूच्या जवळपास ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर शंख माता लक्ष्मीचा भाऊ असल्यामुळे त्यांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून शंख माता लक्ष्मीच्या मूर्ती शेजारी किंवा श्रीयंत्राच्या शेजारी आपण ठेवू शकता. असं ठेवल्यामुळे आपणास लक्ष्मीची प्राप्ती होऊ लागते आणि आपल्या घरात विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहतात. ज्या घरात विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहतात त्या घरात कधीही पैशाची अडचण येत नाही. बाळकृष्णाच्या शेजारी सुद्धा शंख ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर संपत्तीचे देव कुबेर आणि लक्ष्मी यांच्यामध्ये जर आपण शंख ठेवत असाल तर घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. जर तुमच्या घरात पैसा येत नसेल, पैसा बरकत येत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर तुम्ही कुबेर भगवान आणि माता लक्ष्मी यांच्या मध्यभागात शंख ठेवल्यास आपल्या घरात आर्थिक अडचणी दूर होतात. पैशाचा आवक वाढेल, पैसा घरात येऊ लागेल, बरकत वाढेल आणि पैसा टिकेल सुद्धा. तर मंडळी, सूर्यदेवाच्या मूर्तीच्या शेजारी सुद्धा शंख ठेवणे शुभ मानले जात नाही. शंखाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. जर शंख अस्वच्छ असेल किंवा तो थेट जमिनीवर ठेवलेला असेल तर माता लक्ष्मी अप्रसन्न होतात आणि आपल्या घरातून त्या कायमच्या निघून जातात. यामुळे आपल्या घरात विनाकारण खर्च वाढेल, कामात अडथळे येतील आणि घरात दरिद्रता जाणवू लागेल. जर देवाऱ्यात 2 शंख एकमेकांना स्पर्श करून किंवा 2 शंख देवाऱ्यात ठेवत असाल, चुकीच्या पद्धतीमुळे घरात अशांती आणि अस्वस्थता वाटू लागेल. शंखाचे तोंड अग्रभाग जर देवांच्या मूर्तीकडे नसेल किंवा तो चुकीच्या दिशेला असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याऐवजी घरात नकारात्मक ऊर्जा पसरवू लागतो. यामुळे घरातील वातावरण बिघडू लागते आणि उत्साहात कमतरता जाणवू लागेल. जर घरात चुकीच्या पद्धतीने शंख ठेवलेला असेल तर घरात बरकत होत नाही. शास्त्रानुसार शंखामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवणे आणि ते पाणी सकाळी घरामध्ये शिंपडणे हे शास्त्रोक्त पद्धतीने शुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश सुद्धा करत नाही. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होत नाही आणि घरात कोणी बिमार सुद्धा पडत नाही. देवाऱ्यात शंख कसा ठेवायचा शास्त्रोक्त पद्धतीने माहिती जाणून घेऊया. ही माहिती लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल. तर मंडळी, देवाऱ्यात शंख अशा प्रकारे चुकूनही ठेवू नका. असा शंख देवाऱ्यात ठेवलेला असेल तर घरात दरिद्रता नक्की प्रवेश करते. चुकीच्या पद्धतीने जर शंख ठेवलेला असेल तर घरात अडचणी, कलह व संकट येऊ लागतात. म्हणून शंख अशा प्रकारे देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. ही शंख ठेवण्याची उलट पद्धत आहे. शंख अशा प्रकारचा उलट मानला जातो. जर अशा प्रकारे तुम्ही शंख देवाऱ्यात ठेवत असाल तर तुम्ही शंख देवाऱ्यात उलटा ठेवत आहात. तर आजच तुम्ही चुकीच्या पद्धतीने शंख ठेवलेला काढा आणि योग्य पद्धतीने ठेवून द्या. जर पूर्व दिशेला तुम्ही मुख करून पूजेला बसत असाल तर शंखाचे मुख पूर्व दिशेला करून आपणास पूजा करायची आहे. हा भाग पूर्व दिशेला करायचा आहे. ज्या जागून आपण शंखात फुंकर मारतो या जागेला शंखाचे मुख म्हणतात. म्हणून हा भाग पूर्व दिशेला करणे शुभ आणि पवित्र मानले जाते. पूर्व दिशेला हा भाग केल्यामुळे हा उघडा जो भाग आहे तो दक्षिण दिशेला होईल. म्हणूनच याला दक्षिणावर्ती शंख म्हटला जातो. असा शंख देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. जर तुम्ही पूर्व दिशेला मुख करून पूजा करत असाल तर शंख अशाच प्रकारे ठेवला पाहिजे. हा भाग पूर्वेकडे आणि हा भाग पश्चिमेकडे झालाच पाहिजे. जर तुम्ही पश्चिम दिशेला मुख करून पूजा करत असाल तर शास्त्रोक्त पद्धतीने ही दिशा पूजा करण्यासाठी अशुभ मानली जाते. तरीसुद्धा
तुम्हाला ही दिशा बदलणे शक्य नसेल तर हा भाग जो फुंकर मारणारा भाग आहे तो भाग पूर्व दिशेलाच करणे शुभ आणि पवित्र मानले जाते. हेच शास्त्रोक्त पद्धतीने शुभ मानले जाते. जर तुम्ही शंखाचे मुख म्हणजे हा भाग जर दक्षिणेला करत असाल, उत्तरेला करत असाल किंवा पश्चिमेला करत असाल तर ही शंख ठेवण्याची अत्यंत चुकीची पद्धत आहे. जर तुम्ही देवाऱ्यात अशा प्रकारे शंख ठेवत असाल तर घरात संकट येऊ लागतात. तर तुम्ही आजच शंखाची दिशा बदला आणि शंखाचे मुख, कारण वास्तुशास्त्रानुसार कोणतीही गोष्ट योग्य दिशेला असेल तरच त्याचे शुभ परिणाम आपणास प्राप्त होतात. अन्यथा चुकीच्या दिशेला ठेवल्यामुळे त्याचे अशुभ परिणाम आपणास मिळू लागतात. जर शंखाचे मुख चुकीच्या दिशेला होत असेल तर हे शंख नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा घरात पसरवू लागतो. यामुळे घरात संकट, अडचणी, क्लेश, वादविवाद, टेन्शन, अडचणी वाढू लागतात. म्हणून शंखाचे मुख नेहमी पूर्व दिशेलाच असणे गरजेचे आहे. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.